नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिनेश देशमुख सक्षम IAS अकॅडमी गडचिरोलीच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपले स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या पोलीस भरती सराव पेपरमधील प्रश्नांचे विश्लेषण आपण या लेक्चर सिरीजमध्ये करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या पोलीस भरती सराव पेपरमध्ये पहिला प्रश्न विचारलेला होता की तासी 60 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर तासी 75 किलोमीटर वेगाने गेली तर 48 मिनिटे लवकर पोहोचते. तर त्या गाडीने एकूण किती किलोमीटर अंतर किंवा किती प्रवास केलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रश्नांचं उत्तर काढणे एकदम सोपं आहे. तर पहिला सरासरी वेग किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 60 किलोमीटर. दुसरा सरासरी वेग किती किलोमीटर आहे पर आवर? 75 किलोमीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, या दोनही संख्यांचा लसावी काढायचा. जर तुम्ही लसावी या दोनही संख्यांचा काढला तर तो 300 येईल. आणि आता बघा, या 300ला जर 75 भागलं तर 75 × 300 आणि 60 भागलं तर 6 × 5 = 30 म्हणजे 60 × 5 = 300 म्हणजे 5 तास. मग विद्यार्थी मित्रांनो, जर 60 किलोमीटर पर आवर वेगाने एकूण अंतर किती आहे? 300 अंतर पार करण्यासाठी 5 तास लागतात आणि 75 किलोमीटर पर आवर वेगाने 4 तास लागतात. तर जर या वेळेतील फरक पाहिला तर विद्यार्थी मित्रांनो तो येईल 1 तास. पण दिलेल्या प्रश्नामध्ये 1 तास हा वेळ दिलेला नाही. तर 1 तास बरोबर किती मिनिटे लवकर पोहोचते? तर 48 मिनिटे. मग विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही 48 आहेत हे मिनिटात आहेत, त्याचं तासात रूपांतर करायसाठी तुम्ही याला 60 भागा. तर बघा, 12 × 48 आणि 12 × 5 = 60. तर उत्तर येईल 4/5. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, जे एकूण अंतर आहे 300 त्याला तुम्ही 4/5 ने गुणून घ्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 5 × 1 = 5, 5 × 6 = 30 आणि 0 6 × 24 म्हणजे तुमचं उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो 48 मिनिटे लवकर पोहोचते. तर तिने किती अंतर पार केलेलं असेल? तर विद्यार्थी मित्रांनो 240 किलोमीटर अंतर पार केलेलं असेल. आणि ते ऑप्शन बी मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे.